हॅलो मित्रांनो, तर बरेच दिवस झालं मी व्हिडिओ बनवणारच होतो, तर मला सहसा कुणाचा सपोर्ट भेटत नव्हता। तर मित्रांनो, आज मी गोष्ट करणार आहे त्या पुयनी खुर्दची, ज्या पुयनी खुर्दमध्ये कधी एक महिना सुद्धा सतत लाईट नसते। आज आपला भारत एवढी प्रगती करत आहे। आपल्याला पहिल्या काळात पायाने चालावं लागत होतं, आज मोटर आली, गाडी आली। आज आपल्याला विहिरीतून पाणी शेंदायचं काम नाही पडत, कारण आपल्यापाशी मोटर आहे। आज आपल्याला दूरचा प्रवास करायचा असेल तर आपल्याला बैलगाडीने जाण्याची गरज नाही आहे, कारण जीप, ट्रॅक्टर, अजून ट्रेन अशा सर्वत्र सायंटिफिक गोष्टी आपल्या आजूबाजूला आलेल्या आहेत। तर मित्रांनो, माझी विनंती आहे तुम्हाला की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्या पुयनी खुर्दच्या 700-800 माणसांना फायदा झाला पाहिजे, त्या गोरगरीब लेकरांना अभ्यास करायला मिळाला पाहिजे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवला आहे की मित्रांनो, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, नाव पुयनी खुर्द, जे की हमेशा अंधारात राहतं। मित्रांनो, आज आपल्या देशानं, भारत देशाने इतकी प्रगती केली आहे। आज शहरात कधी 1 घंटा लाईट गेली तर लोकांना चालत नाही, पण त्या पुयनी खुर्दमध्ये हमेशा लाईट जाते। एका घंट्याला लाईट जाते, हमेशा लाईटीचा त्रास आहे। तिथं कधी एक दिवस सुद्धा लाईट राहत नाही। कधी लाईट आली तर ती म्हणजे फाल्टच होतो, तर कधी लाईट टिकतच नाही। कधी दिवस उडतो तर कधी कायच होतो। पण मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवू आणि आपण पहिला मुद्दा मांडू, तो म्हणजे लेकरांचा। तर मित्रांनो, लाईट नसते, मोठे माणसं समजून घेतील, पण ते लहान लेकरं जे की अजून लहानच आहेत, त्यांना मच्छरांचा त्रास। नालीत आता गाव म्हणल्यावर तेवढी काही सुविधा नसते, उकंडा असतो। तर मित्रांनो, याच्यामुळे डासा होतात। डासा झाल्या की त्या लहान लेकरांना चावतात, त्यांना ताप येते, डेंग्यू ताप येते। त्यांना छोट्या जीवांना तेवढं सहन होत नसतं। आपल्याला थोडं पायाला ठेच लागली तर एक दिवस आपला रडण्यात जातो, पण त्या लहान मुलांना कसं ते सोसणार लहान लेकरं। मित्रांनो, माझी विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। त्या पुयनी खुर्द आज एक बातमी बघितली मी, जे की स्टेटसला आलेली होती, की त्या माणसांनी अखेर कदरून विरोध केला। म्हणजे जे लाईनमॅन अधिकारी असतात त्यांनी विरोध केला। मित्रांनो, या गावात बरेच दिवस झाले लाईट नसते। जेव्हा दिवाळी होती तर माणसाची अनेक तक्रार आली, दिवाळीत सुद्धा लाईट नव्हती। 3 दिवस दिवाळीत लाईट नव्हती मित्रांनो, जे की बाहेरून लेकरं येतात, सण उत्सव साजरा करायचा असतो, त्या दिवशी सुद्धा इथं लाईट नसते। तर मित्रांनो, खरं सांगू, एक माणसानं आवाज उठवल्यावर काही होत नसतं। जेव्हा सर्व प्रजा एकत्र येते तेव्हा त्या आवाजाला महत्त्व दिलं जातं।